तर मित्रांनो, मुख्यमंत्री योजनेदूत अंतर्गत जर तुम्ही अर्ज केला आहे आणि अर्ज केल्यानंतर जर तुमची निवड झाली तर तुम्हाला कोणकोणती कामे दिली जाणार आहे ते तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे। आजच्या व्हिडिओमध्ये तेच आपण निवड झालेल्या योजनादूतांनी करावयाची कामे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। योजनादूत संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनांची माहिती घेतील आणि प्रशिक्षित योजनादूतांनी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी समक्ष जाऊन त्यांना ठरवून दिलेले काम पार पाडणे त्यांच्यावर बंधनकारक राहणार आहे। योजनादूत राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करताना ग्राम पातळीवरील यंत्रणांशी समन्वय करून शासनाच्या योजनांची घरोघरी माहिती होईल यासाठी प्रयत्न करणार आहे। तुम्हाला म्हणजे प्रत्येक घरातील लोकांना हे समजून सांगायचे की शासनाच्या योजना कोणकोणत्या आहेत। तुम्ही ग्रामपंचायतमध्ये मीटिंग घेऊ शकता आणि त्या अंतर्गत गावातील प्रत्येक लोकांना योजनेविषयी माहिती देऊ शकता। व्हॉट्सअप ग्रुपद्वारे सुद्धा तुम्ही माहिती देऊ शकता। योजनादूत दर दिवशी त्यांनी दिवसभर केलेल्या कामकाजाची विहित नमुन्यातील अहवाल तयार करून तो ऑनलाईन अपलोड करतील। योजनादूत त्यांना सोपवलेल्या जबाबदारींचा स्वतःच्या स्वार्थासाठी नियमबाह्य कामांसाठी उपयोग करणार नाही। म्हणजेच तुम्ही जे शासनाच्या ज्या योजना आहेत ते फक्त स्वतःसाठी तुम्ही उपयोग करून घेणार नाही, तसं त्या ठिकाणी जे आहेत जबाबदारी दिलेली आहे। तसेच गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तन करणार नाही। म्हणजे तुम्ही एक योजनादूत आहात, योजनेची माहिती देणारे जे आहे राज्य सरकारमार्फत निवडलेले एक उमेदवार आहात। म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुम्ही जे आहेत स्वतःचेच राज्य सरकारचेच माणसं झाले किंवा राज्य सरकारचे कर्मचारी आहेत आणि तुम्ही काही गैरवर्तन करू शकता, तर तसं करायचं नाहीये। तसेच करत असल्याचे निर्देश आल्या त्यांच्यासोबत करण्यात आलेला करार त्या ठिकाणी संपुष्टात येऊ शकतो आणि जबाबदारीतून मुक्त करण्यात येईल। म्हणजे तुमचं जे करार आहे त्यातून तुम्हाला सूट देऊ शकते राज्य सरकार आणि त्या पदावरून तुम्हाला काढू शकते। योजनादूत अनधिकृतरित्या गैरहजर राहिल्यास किंवा जबाबदारी सोडून गेल्यास त्यांना मानधन अनुदेय राहणार नाही। म्हणजेच जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही एकदा योजनादूता अंतर्गत निवड झाली म्हणजे आमचं सर्व काही झालं, तसं काही नाही। तुम्हाला प्रत्येक जबाबदारी तुम्हाला पार पाडावी लागते आणि पार पाडल्यानंतर तुम्हाला तुमची जे मानधन आहे 10,000 रुपये प्रति महिना ते तुम्हाला प्रत्येक महिन्याला तुमच्या खात्यामध्ये जमा केली जातील। जर तुम्ही योग्यरित्या कामकाज केलं नाही तर तुमचं मानधन सुद्धा राज्य सरकारमार्फत दिलं जाणार नाही। हा एक महत्त्वपूर्ण पॉईंट होता। तर अशा प्रकारे बघितलं तर तुम्हाला ही कामे असतील, प्रत्येक गावातील नागरिकांना तुम्हाला माहिती द्यायची आहे। प्रत्येक लोकांना शासनाच्या योजनेसंबंधी तुम्हाला माहिती द्यायची, कोणकोणत्या योजना आलेल्या आहेत, कशा प्रकारे तुम्ही त्या योजनेचा लाभ घेऊ शकता। तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट होता। अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। इथे साम्या जय हिंद जय महाराष्ट्र।